नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर बघा, आता नवरात्र सुरू आहे आणि या नवरात्रामध्ये येणारी जी दुर्गाष्टमी असते तिला अत्यंत असं महत्त्व आहे. त्यामुळे या दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत. तर कुठले आहेत ते उपाय, चला जाणून घेऊया. तर बघा, नवरात्रात प्रत्येक दिवसाचे विशेष असे महत्त्व आहे. तर त्यामध्येच अष्टमीला अत्यंत असे महत्त्व आहे. बघा, अष्टमीला आई भगवतीने महिषासुराचा वध केला होता, म्हणून अष्टमीचा हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. बघा, या दिवशी देवीची ओटी भरली जाते, कन्यापूजन केले जाते, हवन केले जाते. त्यामुळे त्याचबरोबर आपल्याला देवीची सेवाही केली जाते. पण बघा, या दिवसाचं इतकं महत्त्व काय आहे, तर बघा, अष्टमीचं हवन का केलं जातं, तर बघा, महिषासुराचा वध केल्यावर आई भगवती ही खूप थकलेली होती व तिच्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. कुठला आहे तो उपाय, कुठला आहे तो नैवेद्य, आणि जो आपल्याला देवी आईला अर्पण करायचा आहे, आणि कुठलं आहे ते फळ, चला जाणून घेऊया. पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, अष्टमीच्या दिवशी देवी आईने महिषासुराचा वध केला होता व ती खूप थकलेली होती, म्हणून आपण या दिवशी दुर्गाष्टमीच्या दिवशी हवन केले जाते आणि हवन करून देवी आईला शांत केले जाते व देवी आईची सेवा करायची असते. आता कुठली सेवा करायची, तर बघा, या दिवशी आपल्याला देवी आईला नैवेद्य द्यायचा असतो. कुठला नैवेद्य, तर बघा, या दिवशी देवी आईला बासुंदीचा नैवेद्य द्यायचा असतो. अतिशय खूप खूप चांगला असतो तो. म्हणून या दिवशी आपण जर देवी आईला शांत करण्यासाठी बासुंदीचा नैवेद्य दिला तर ती प्रसन्न होत असते, तृप्त होत असते, म्हणून आणि आपल्याला कृपा आशीर्वाद देत असते. म्हणून आपल्याला या दिवशी देवी आईला बासुंदीचा नैवेद्य दाखवायचा आहे. आणि त्याचबरोबर देवी आईला आपल्याला तांबूल आपल्याला द्यायचा आहे, तांबूल अर्पण करायचं आहे. बघा, तांबूल म्हणजे काय, तर तांबूल म्हणजे पानाचा विडा असतो. कुठल्याही तुम्ही पानपट्टीमध्ये जा आणि त्यांना सांगा की मला तांबूल हवं आहे, ते तुम्हाला तांबूल बनवून देतील आणि ते तांबूल तुम्हाला देवी आईला अर्पण करायचं आहे. बघा, पान वेगळं असतं आणि तांबूल वेगळं असतं, त्यामुळे तांबूलच आपल्याला या दुर्गाष्टमीच्या दिवशी देवी आईला आपल्याला अर्पण करायचं आहे. यामुळे घरामध्ये आपल्या देवी आई आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदते, प्रगतीचे मार्ग आपल्या घरातील मोकळे होत असतात. त्यामुळे सर्वांनी आपण देवी आईला ही बासुंदी आणि तांबूल आपल्याला अर्पण करायचे आहे. त्याचबरोबर आता एक फळ आहे जे आपल्याला देवी आईला अर्पण करायचं आहे. तर ते कुठलं, बघा, तुम्ही बऱ्याचशा घराच्या वरती बघा पाहिलं असेल की कोहळा लटकवलेला असतो. तो घराच्या वर कोहळा का लटकवलेला असतो, तर बघा, कोहळ्यामध्ये निगेटिव्हिटी आकर्षून घेण्याची एक ताकद असते. म्हणून घराच्या आजूबाजूला जर काही निगेटिव्हिटी असेल तर कोहळा बांधतात, आणि जर खूप निगेटिव्हिटी असेल तर तो कोहळा बघा लवकर खराब होतो. आणि जसजसा आपण तो खराब झाला की परत दुसरा लावायचा, परत निगेटिव्हिटी खेचून घेतो, परत दुसरा लावायचा. जसजसं आपण लावत राहू तसतसं काही दिवसांनी असं होतं की तो कोहळा अजिबात खराब होत नाही. त्यामुळे आपल्या घरातील जी काही निगेटिव्हिटी असते ती कोहळ्यानं पूर्ण शोषून घेतलेली असते. तर तुम्ही पाहिलंच असेल, तर हा कोहळ्याचा आपल्याला उपाय करायचा आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, बघा, महिषासूर जो होता तो तामसी वृत्तीचा होता, अतिशय तामसी वृत्तीचा होता. त्याचप्रमाणे प्रत्येक माणसामध्ये सुद्धा थोडी का होईना तामसी वृत्ती असतेच. तामसी वृत्ती म्हणजे काय, बघा, जो म्हणजे आपण ज्याला म्हणतो मद, मोह, मत्सर, इतरांची ईर्ष्या करणे, इतरांविषयी द्वेषाची भावना निर्माण होणे. बघा, प्रत्येकामध्ये ह्या गोष्टी असतातच, याला तामसी वृत्ती म्हणतात. थोडी का होईना प्रत्येकामध्ये असते. एखाद्याचं चांगलं झालेलं सुद्धा एखाद्याला न देखवणं, याला सुद्धा तामसी वृत्ती म्हटली जाते. तर हीच तामसी वृत्ती आज आपल्याला नष्ट करायची आहे. ज्याप्रमाणे आईने दुर्गाष्टमीच्या दिवशी महिषासुराचा, तामसी वृत्तीच्या महिषासुराचा, दैत्याचा वध केला होता, त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या घरामध्ये असलेली जी तामसी वृत्ती आहे, प्रत्येक व्यक्तीच्या मध्ये जी तामसी वृत्ती आहे, द्वेषाची भावना आहे, ती आपल्याला या दुर्गाष्टमीच्या दिवशी नष्ट करायची आहे. आता ती कशी नष्ट करायची, तर बघा, आपल्याला या दिवशी कोहळा आणायचा आहे आपल्या घरी, आणि ह्या कोहळा घरी घेऊन यायचा आणि तो कोहळ्याची धुवून घ्यायचा स्वच्छ आल्या
आल्याच्या नंतर धुवून घ्यायचा आणि नंतर आपल्याला त्याची पूजा करायची आहे. जिथे आपण घटस्थापना केलेली आहे तुम्ही तिथे करू शकता. बघा असं काही नाही की तुम्ही घटस्थापना केलेली आहे म्हणून मगच तुम्ही हे उपाय करायचे दोन्ही तिन्ही, तसं काही नाही. तुम्ही घटस्थापना नाहीही केली तरी सुद्धा तुम्ही देवीची सेवा म्हणून तुम्ही ही सेवा हे उपाय तुम्ही करू शकता. तुम्ही घटस्थापना नाही केली, तुम्ही देवघराच्या समोर हा कोहळा ठेवू शकता. देवीला बासुंदीचा आणि तांबूलाचा नैवेद्य सुद्धा दाखवू शकता किंवा एखाद्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. तर आपल्याला काय करायचं आहे, कोहळा आणायचा, तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, त्या देवाच्या समोर ठेवायचा, त्याला हळद कुंकू अक्षदा धूप दीप दाखवायचा आहे. धूपदीप दाखवायचा. नंतर आपल्याला तिथे प्रार्थना करायची आहे देवी आईला की प्रार्थना करायची आहे ज्याप्रमाणे तू तामसी दैत्याचा महिषासुराचा शुंभ निशुंभाचा या दैत्याचा जो तू वध केलास त्याप्रमाणे आमच्यामध्ये असलेली जी तामसी वृत्ती आहे त्याचाही तू वध कर आणि आमच्यातील जे काही अवगुण आहेत त्यांचा तू नाश कर व घराची प्रगती होऊ दे आणि आमच्या घरामध्ये असलेले प्रत्येकाच्या मध्ये असलेले जे काही अवगुण आहेत त्यांचा नाश होऊ दे व यशाचे मार्ग हे मोकळे होऊ दे अशी प्रार्थना आपल्याला देवी आईला करायची आहे. बघा अशीच प्रार्थना करा असं नाही, तुम्ही तुमच्या शब्दामध्ये तुमच्या मनामध्ये जे आहे ते तुमच्या भाषेमध्ये तुम्ही देवीला सांगायचं आहे. तुमच्या मनातील जे काही आहे ते देवीला तुमच्याप्रमाणे तुम्हाला सांगायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि नंतर तो कोहळा आपल्याला मंदिरामध्ये घेऊन जायचा आहे. बघा मंदिरामध्ये तुम्ही पाहिलं असेल जिथे होम हवन होतात तिथे भरपूर होमाच्या आजूबाजूला कोहळे ठेवलेले असतात. तर ते याच गोष्टीसाठी ठेवलेले असतात. तर तुम्हाला काय करायचं आहे, मंदिरामध्ये जिथे होम हवन सुरू आहे तिथे जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला हा कोहळा ठेवायचा आहे आणि देवी आईला अशी प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये परत एकदा प्रार्थना करा की घरातील सर्व दुःख संकट दारिद्र्य दूर होऊ दे, नष्ट होऊ दे आणि अशी आपल्याला देवी आईला प्रार्थना करायची आहे आणि तो कोहळा आपल्याला तिथेच ठेवून यायचा आहे. आता बघा बरेच जण काय करतात, तो कोहळा आहे तो कट करतात, अर्धा देवी आईला अर्पण करतात आणि अर्धा कोहळा आहे तो तुम्ही पाहिला असेल जिथे रस्त्यावर ज्या ठिकाणी 4 रस्ते जातात त्या ठिकाणी मध्यभागी तो ठेवला जातो. तर याचा अर्थ असाच होतो की तो कोहळा कट करून महिषासुराचा वध करून त्याला नष्ट केलेला असतं असं त्यामागचं कारण आहे. जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही कट करून सुद्धा ठेवू शकता किंवा नुसता सुद्धा त्या हवनाच्या जवळ तुम्ही कोहळा ठेवून देऊ शकता. जसं तुम्हाला शक्य होईल तसं करा. पण या दुर्गाष्टमीला आपल्याला आवर्जून या 2-3 सेवात हे उपाय नक्की करायचे आहेत. देवी आईला नैवेद्य दाखवायचा आहे बासुंदीचा तांबूलाचा आणि कोहळाची पूजा करून तो कोहळा देवी आईला अर्पण करायचा आहे. तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.